अध्याय 20वा. मैनाकिनीचा पूर्ववृत्तांत. चलू मच्छिंदर गोरक्ष आया. श्री गणेशान महा. श्रीराम स्वस्थानी निघून गेले आणि गोरक्षांचा निरोप घेऊन मारुतीही अदृश्य झाले. पण रामेश्वरास न जाता मैनाकिनीस पुढे येणाऱ्या प्रसंगांची पूर्वसूचना देण्यासाठी ते शुंगमुरुडास गेले. शुंगमुरुड हे स्त्री राज्याची राजधानी. त्या नगरात प्रवेशताच ते लघुरूप धारण करून राणीच्या शयनकक्षात गेले. तिला हाताने हलवून हळूच जागे केले. त्यांना पाहताच तिने नमस्कार केला. तेव्हा ते म्हणाले, मैनाकिनी, मी तुला एक अत्यंत महत्त्वाची बातमी देण्यासाठी इथे आलो आहे. मच्छिंद्रनाथांना तुझ्या स्वाधीन करून मी माझे वचन पाळले आहे. पण या तुझ्या सुखात गोरक्षांच्या रूपाने मोठे विघ्न उपटले आहे. नाथजींचे हे शिष्य महापराक्रमी असून ते आपल्या गुरूंना येथून नेण्यासाठीच आलेले आहेत. त्यांनी श्रीरामांचे ऐकले नाही, माझेही ऐकले नाही. तेव्हा त्यांना येथे रमवण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. ते उपाय अत्यंत सावधपणे कर, नाहीतर मच्छिंद्रनाथ तुझ्या हातून गेलेच म्हणून समज. ते ऐकून ती खरोखरच चिंतेत पडली. पण तरीही मारुतीचा यथायोग्य सन्मान करून तिने त्यांना निरोप दिला. श्री राज्याची स्वामिनी मैनाकिनी पद्मिनी व किलोतळा या 2 अन्य नावांनीही प्रसिद्ध होती. त्यामागची हकीकत अशी आहे. पूर्वी मैनाकिनी सिंहल द्वीपात राहत होती. तेथील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिला पद्मिनी हे नाव पडले होते. एके दिवशी स्नान करून गच्चीवर उभी असताना सहजच तिची दृष्टी आकाशातून विमानाने जाणाऱ्या उपरिचर वसूंवर पडली. त्यावेळी वाऱ्याने त्यांचे वस्त्र दूर झाल्यामुळे त्यांचे गुप्तांग दिसले. त्यामुळे ती मोठ्याने हसली. त्या समयी तिचे ते हसणे आणि त्या हसण्यामागचे कारण समजताच ते रागावले. त्यांनी तिला शाप दिला. म्हणाले, माझी अभिलाषा धरून आणि निर्लज्जपणे हसून तू माझा जो अपमान केला आहेस, त्यामुळे तू स्थानभ्रष्ट होऊन स्त्री राज्यात जाऊन पडशील. तेथे तुला पुरुषांचे दर्शन होणार नाही. ते ऐकून पद्मिनीने त्यांची मनधरणी करून उपशाप मागितला. तेव्हा ते म्हणाले, माझ्या शापप्रभावामुळे तू स्त्री राज्यात जाशील, तेव्हा तेथील सध्याची राणी किलोतळा मृत्यू पावल्यानंतर तूच तेथील राणी होशील. आज नकळत तुझे माझ्याकडे लक्ष गेले म्हणून तुझी इच्छा माझे पुत्र मच्छिंद्रनाथ पूर्ण करतील. पुढे मीच मीननाथ म्हणून तुझा पुत्र होईन. त्यासाठी तुला मारुतींना प्रसन्न करून घ्यावे लागेल. ते प्रसन्न झाल्यावर तू त्यांच्याकडे विषय सुखाची मागणी कर, म्हणजे ते संकटात पडतील व स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मच्छिंद्रांना घेऊन येतील. कालांतराने तुझा व मच्छिंद्रांचा विरह होईल व तू पुन्हा स्वस्थानी परत येशील. ते ऐकून पद्मिनीच्या मनावरील दडपण दूर झाले. उपरिचर वसूही आपल्या मार्गाने निघून गेले. कालांतराने काही अपूर्व चमत्कार होऊन सिंहल द्वीपातील पद्मिनी स्त्री राज्याची राजधानी शुंगमुरुडास गेली. तेथे एका चर्मकार स्त्रीने तिला आश्रय दिला. पद्मिनी तिला स्वयंपाक घरात व व्यवसायात मदत करू लागली. एके दिवशी स्त्री राज्याची वृद्ध राणी किलोतळा हिने आपल्यानंतर गादीवर बसवण्यासाठी राणीची निवड करायची म्हणून एका हत्तीणीच्या सोंडेत पुष्पमाळ देऊन तिला नगरातून फिरवले. तिने पद्मिनीच्या गळ्यात माळ घातली. तेव्हा सर्वांनी तिचा नावाचा जयजयकार केला आणि तिला वाजत गाजत राजवाड्यात नेऊन सिंहासनावर बसवले. अशा प्रकारे राज्यप्राप्तीनंतर पद्मिनीने पूर्वीच्या राणीचे नाव धारण केले. मग तिने घोर तपाने मारुतींना प्रसन्न करून घेतले. त्यांनी मच्छिंद्रांना त्या ठिकाणी आणले. त्यापासून तिला मेननाथ नावाचा पुत्र झाला. आता वसुशापानुसार तिची व मच्छिंद्रांची ताटातूट होण्याची घडी निकट आली होती. कारण त्यांचे शिष्य गोरक्ष त्यांना नेण्यासाठी स्त्री राज्यात येऊन धडकले होते. चलो मच्छिंदर गोरक्ष आया. इकडे मजल दरमजल करत कलिंगा शुंगमुरुडास आली. तेथे ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली. कलिंगेने सभास्थानी जाऊन मैनाकिनी व मच्छिंद्रांची भेट घेतली आणि त्यांची स्तुती करून येण्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा राणीने त्याच रात्री त्यांच्या नृत्य गायनाचे आयोजन केले. सायंकाळी नर्तकीचा जो जथा उत्तम साजशृंगार करून राजवाड्यातील शृंगारलेला सभामंडपाकडे निघाला. तेव्हा गोरक्षही स्त्रीवेश धारण करून त्यांच्या समवेत निघाले. त्यावेळी पुरवडाच्या
गोरक्षाने त्या समयी धारण केलेले नाव नटवेशा पुढे कलिंगेचे तेजही फिके पडले. राजवाड्यातील मानकरी स्त्रियाही त्यांचे अलौकिक सौंदर्य पाहून थक्क झाल्या. कार्यक्रमास सुरुवात झाली तेव्हा पुरवण्यांच्या मृदंगाचे कौशल्य, साजिदल्यांचे संगीत व कलिंगेचे उत्कृष्ट नृत्य पाहून समस्त मंडळी त्या तालासुलावर डोलू लागली. त्यावेळी राजसिंहासनावर बसलेल्या आपल्या गुरुदेवांना पाहून गोरक्षांचे अंग प्रत्यंग सुखावले. ते आनंदाने बेहोश झाले आणि त्याच क्षणी त्यांनी आपल्या हस्तलाघव दाखवण्यास सुरुवात केली. त्यांच्या मृदुंगातून चलो मच्छिंदर गोरक्षाया असा ध्वनी उमटू लागला. तो ऐकून मच्छिंद्र दचकले. मैनाकिनीही कावरीबावरी झाली. त्या नादाने बहरलेली रंगदेवता कोमेजून गेली. काही वेळाने तो ध्वनी पुरवण्यांच्याच मृदुंगातून येत असल्याचे जाणून राणींनी त्यांना एकांतात नेऊन त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांच्या रूपातील गोरक्षांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले. ही गोष्ट मच्छिंद्रांना कळताच त्याने गोरक्षांना मिठीच मारली. कलिंगेची सन्मानाने बोळवण केल्यावर राजेंनी आपल्या शिष्योत्तमांकडून सर्व इतिवृत्त जाणून घेतले. ते ऐकून त्यांना अश्रू आवरेनात. गोरक्षांचे आपल्यावरील प्रेम पाहून त्यांनी त्यांचा मुका घेतला. मग त्या दोघांनी एकत्र भोजन केले, एकत्र शयन केले. दुसऱ्या दिवशी मच्छिंद्र आपल्या दोन्ही मुलांना घेऊन राजसभेत गेले. सिंहासनावर बसल्यावर त्यांनी गोरक्ष व मीननाथांना आपल्या मांडीवर बसवले. ते प्रेम पाहून मैनाकिनीही हेलावली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त.